ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे। अगर दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे। सिर्फ एक बार गौतम से दिल लगा कर देखो, अरे तुम भी प्यारे भीम जी की तरह इंसान बन जाओगे। तुम भी प्यारे भीम जी की तरह इंसान बन जाओगे। दिलेस ताल तंत्र तू मध्यम सुरेल वैसे, दिलेस योगदान तू पूर्ण उरेल वैसे, दिलेस धम्म चक्र तू अविरत फिरेल ऐसे, अन दिलेस महान पंतु जगती ठरेल ऐसे। दिलेस महान पंतु जगती ठरेल अप्रैल का महीना है, नगीनों में नगीना कोहिनूर नगीना है। कोहिनूर का तो मोल हो सकता है बाजार में, अरे जिसका कोई मोल नहीं मेरा भीम वो नगीना है। जिसका कोई मोल नहीं मेरा भीम वो नगीना है। सूबेदार राम जी का डोळे भर भरून किती किती का पाहावा, डोळे भर भरून किती किती का पाहावा। दुर्मिळ घावला जणू मोती शिंपल्या, दुर्मिळ घावला जणू मोती शिंपल्या। झुलवी झुला भीमाई अंगाई गीत गात, जो बाळा जो गोरे जो, 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 जो बाळा जो गोरे जो। मराठी वृत्तपत्राचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाले गाणं सुरू होण्यापूर्वी कारण तू बाळा जो जो रे जो, तू बाळा जो जो रे जो,
₹500 आले. मग दुमले रान तारे तवगडे वाजले, दुमदुमले रान तारे चौकडे वाजले, दुमदुमले रान तारे चौकडे वाजले, दुमले रान तारे तवगडे वाजले. दुमदुमले रान तारे चौकडे वाजले, दुमदुमले रान तारे चौकडे वाजले. भीम बाळा पायी महू गावते गाजले. बाळापायी महू गावते गाजले, बाळापायी महू गावते गाजले. मिरवत मिरा आच्या सुरम्य सोहळ्यात, विनोद मिरा आजा सुरम्य सोहळ्यात, विनोद मिरवत मिरा आच्या सुरम्य सोहळ्यात. झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात. गो बाळा गो रे गो, गो बाळा गो रे. फलटणीतले तारे शिपाई बंधू जमती, फलटणीतले तारे शिपाई बंधू जमती. भावी रणवीराला मानाचा मुद्रा देती, भावी रणवीराला मानाचा मुद्रा देती. वाजली रणदुंदुभी विजयाची जीवनात, वाजली रणदुंदुभी विजयाची जीवनात. झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात. गो बाळा गो रे गो, गो बाळा गो रे गो. गीताचा शेवट सादर करत आहे. 1891 ची आठवण ताजी, 1891 ची आठवण ताजी. सांगायची बरका कुंदना तकुआजी, सांगायची बरका कुंदना तकुआजी. मग बंद कर बळेगा आनंद पाकळ्यात, मधुबंद दरबळेगा आनंद पाकळ्यात. झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात, झुलवी तुला भीमाई अंगाई गीत गात. गो बाळा गो रे गो,
भीमाई अंगाई गीत गात मुलगी तुला भीमाई अंगाई गीत गात जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. त्या राष्ट्रद्रोहानी चंद्रकांत निर्भोणे म्हणतात त्या राष्ट्रद्रोहानी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता. शिवबाची तलवार नात चमकली नसती तर या भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. या भारतात हा किती वाक्य दादा? फरमाईश म्हणून गीत सादर करत आहे. एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार गड्यावर. एक चौदार गड्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. तलवार भवानी होती. त्या भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. आदिलेखनी होती. आदिलेखनी होती. आदिलेखनी होती. आणि त्या भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. आदिलेखनी होती. आदिलेखनी होती. आदिलेखनी होती. निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. 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 एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार तळ्यावर.
अशोक मिसाळ यांच्या वतीनं सुद्धा सप्रेमेट 500 रुपयाले धन्यवाद. राजाचा एक पुत्र आणि एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा. राजाचा एक पुत्र आणि एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा, एक सुभेदार राजा. दोघांचा तर एकच बाण होता उतारा. होता उतारा, होता उतारा, दोघांचा तर एकच बाण होता उतारा. होता उतारा, होता उतारा. किती शुंपली किती शुंपली, किती शुंपली किती शुंपली, अमृताची घागर किती शुंपली अमृताची घागर. एक प्यारा आहे गडावर, एक प्यारा आहे गडावर, एक चौदार तळ्यावर. तुम्ही नाही चिठ्ठी दिली तरी चालेल, एकदा दिली बरं. पैसे दिले का बरोबर लक्षात येईल. कोकण डायरी या मराठी वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार संपादक अकबर सय्यद साहेब यांच्या वतीने 1000 रुपये काढल्यावर या गाण्याबद्दल बोल. तानाजी कांबळे यांच्या वतीने सप्रेमेट पार्ट्यावर धन्यवाद. रेश्मा चेतन मोरे यांच्या वतीने सुद्धा सप्रेमेट 500 रुपयाले धन्यवाद. गीताचा शेवट सादर करते. शिवरायाने रहितेचा जो न्याय निवाडा केला, शिवरायाने रहितेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप सिंह परंपरेला परंपरेला दोन्ही मारती ठोकर. प्रताप सिंह परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक प्यारा आहे गडावर, एक प्यारा आहे गडावर, एक चौदार तळ्यावर. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. हे बाबू, एक प्यारा आहे गडावर, एक प्यारा आहे गडावर, एक चौदार तळ्यावर.
धनंजय शिंदे साहेब हे आम्ही घरचेच आहेत असं मानतो, म्हणून अजून त्यांचं स्वागत नाही केला. तर आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. स्वागतम स्वागतम स्वागतम. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना विनंती आहे की त्यांचं स्वागत या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी साहेब त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. दिवंगत विठ्ठलरावजी उमक म्हणतात, भीमाचं नाव विचारा, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला. भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला. भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला. भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला. भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा अरे चंदनाच्या चरणाला. आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. पुष्पा कदम या भगिनींच्या वतीनं सप्रेमपेठ 500 रुपये आणले. ओरड में बहुत है कि ऐसा लीडर हो नहीं सकता. ओरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. अक्सर हुनर में रहता है जिसका अक्स घर में रहता है. अक्सर हुनर में रहता है, सागर पवार कहते हैं, अक्सर हुनर में रहता है जिसका अक्स घर में रहता है. आंखें खुली हो या बंद सागर, भीमराव हमारे नजर में रहता है. भीमराव हमारे नजर में रहता है. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं. सय्यद अकबर साहेब मराठी कोकण डायरीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे बंधू यांच्या वतीनं सप्रेमपेठ 2000 रुपये आणले. पांड्याबारे धन्यवाद. आणि बंधूनो हे गाणं आता सध्या ट्रेडिंगला आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी गात आहे.
नशीब जातीचं माझ्या जातीचं तोर नशीब जातीचं माझ्या जातीचं तोर नशीब उपाध्यक्ष अनिल जाधव समाजसेवक यांच्या वतीने सप्रेमेट मी गाणं झाल्यानंतर नाव घेतो पण मध्ये सत्कार होता असं म्हणून माझ्या जातीचं तोर नशीब जातीचं भीम 100 नंबरी संबळ लावून भीम 100 नंबरी भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीत भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीत भीम 100 नंबरी सोन महूच्या बालाजी गुंडे लातूर यांच्या वतीनं पार लातूर वरनं पैसे आले 500 रुपये का भीम 100 नंबरी भीम 100 नंबरी सोन महूच्या माती गावकी न मारकी गावकी न मारकी होती आमची मालकी साहेब पिढ्या पिढ्याचं दुकान नव्हतं एकल्या रातीच नव्हतं एकल्या रातीच जाती रोगाच्या साथीच भीम 100 नंबरी सोन महूच्या मातीत सामाजिक संस्था मालडुंगे यांच्या वतीनं 1000 रुपये आले त्या गाण्याबद्दल कारण आणि बंधूनं फार वर्षानंतर पहिल्यांदा इथं गातोय मी कारण दरवर्षी कार्यक्रम आहे बदलून बदलून काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणून एका भयानं रात्रीला
वाड सपन पडलं वाड सपन पडलं मन त्यातच घडलं बाळ निजेला तारून तवा डोळा उघाडलं तवा डोळा उघाडलं देव दर्शन घडलं मानवतेच्या किंमतूता नितीन भूताली धाडलं जातीयतेच्या भूताला त्यानं मातीत गाडलं पाषाणाला पादर फोडणारा माझा भीम होता वैर्याना ज्ञान बराने सोडणारा माझा भीम होता काय मोती वर्णू त्या धुरंधराची अरे मनूला मातीत गाडणारा माझा तो भीम होता कनिष्का बैसाडे यांच्या वतीनं सप्रमेट पार्टी आवारे 500 रुपये आले तळागाळाच्या माणसा तुला वरती काढलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं कुण्या एका जातीसाठी नाही कुण्या एका माणसासाठी नाही आणि म्हणून हो श्रीशेठ माझ्यासाठी लिहिलं तुमच्यासाठी लिहिलं श्रीशेठ माझा खास दोस्त आहे आदयजी कुठे तोंड तर दाखवा जरा जात तळागाळाच्या माणसा तुला वरती काढलं तुला वरती काढलं मग तुझं वजन वाढलं सुख दिन दुबळ्यात होत भीमाच्या हातीच भीमामुळ या जातीला भीमामुळ या जातीला बळ आलं या हातीच नंतर पुन्हा हे संपूर्ण गाणं गाईल कधीतरी शेवटचं कडवं सादर करत आहे माझे बंधू श्री शेठ यांच्या वतीनं 1000 रुपये आले मीराबाई बाबूदे यांच्या वतीनं मामुदे बाबूदे धन्यवाद यांच्या वतीनं सप्रेमेट 500 रुपये आले धम्मपाल भगत यांच्या वतीनं सप्रेमेट डॉक्टर राजेंद्र परमार सर सीकेटी कॉलेज पनवेल राजेंद्र परमार सर सीकेटी कॉलेज पनवेल यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये आले धन्यवाद गीताचा शेवट सादर करता येईल सीधा शिरीशेठ भीम कोकणाची शान भीम दखनाचा कडा
पुतणे यश विनेदार. बाप लवकर फोन उचलत नाही पण पोरगा लगेच फोन उचलतो. मग मला मजबूरन त्याला फोन करावा लागतो. जे बाप काम करत नाही तो पोरगा करत असतो. म्हणून माझा लाडका मुलगा माझे पुतणे यश विनेदार यांच्या वतीनं 1000 रुपये पार्ट्याबरे धन्यवाद. गीताचा शेवट सादर करताय. भीम कोकणाची शान, भीम कोकणाची शान, भीम दख्खनाचा काना, सांगे राजसिया जना छाती ठोकून पुन्हा पुन्हा. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना. अंशवीर दिलीप खंदारे हिंगोली यांच्या वतीनं 500 रुपये आले. भागवत खिल्लारे साहेब हिंगोली यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपये आले. शालिमार मित्र मंडळ यांच्या वतीनं सुद्धा सप्रेम भेट. यशवंत आयवळे कोळीवाडा आता गावाला राहतो देऊ करचुंडीला बरोबर का ना. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना. देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना. भारीचा विद्वाना, भीमा भारीचा विद्वाना. लिहून देशाची घटना, लिहून देशाची घटना तिला लोकशाहीचा दागिना. तुझ्या वाटोळ नीतीच काळ पात्या तुझ्या वाटोळ नीतीच. भीमासाठी तुझी कार अशी बुद्धी ही कोतीच. माझ्या जातीचं जातीचं पूर्ण शिव जातीचं. माझ्या जातीचं जातीचं पूर्ण शिव जातीचं. भीम 100 नंबरी सोना माबूच्या मातीचं. अध्यक्ष पुढारी आपचा भांडला. तू अध्यक्ष की मी अध्यक्ष पुढारी आपचा भांडला. म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष यांनी ठाई ठाई सांगला. तुझा सुविचार यांनी जातीवाद्याच्या दावणीला बांधला आणि तुझ्याच लेकरांनी या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला. तुझ्याच लेकरांनी या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला.
भीमाचा हाय मधुकर प्रल्हाद आयरे साहेबांच्या वतीनं 500 रुपये आले. ये वैभव तार हा तुम्ही जोर से लाव. हे वैभव तार माझ्या भीमाचा साहेब स्वतःने चले साहेब हसायला लागलो. खासदार झालो, आमदार झालो, नामदार झालो, नगरसेवक झालो, डॉक्टर झालो, वकील झालो बाबासाहेबांच्या पुण्याईनं. नाहीतर कुत्र्यानं हाल खाल्लं नसतं. आणि म्हणून भीमाच्या पुण्याईनं आज आम्ही हसायला लागलो. अरे भटा बामणा परी सुंदर आम्ही दिसायला लागलो. पण विचाराची लढाई सोडून स्वतःच्या स्वार्थापायी आज इथे एकमेकाच्या बोकांडी बसायला लागलो. वैभवतार माझ्या भीमाचा अरे दिलं तुला सार गड्या गुमान काय पाणी मिळत नव्हतं प्यायला त्यावेळी त्या काळी. आयरे साहेब नाव विचारलं मात्र आयरे साहेबांच्या वतीने सप्रेमेंट 500 रुपये आले. कारण हे वैभव तार माझ्या भीमाचा अरे दिलं तुला सार गड्या गुमान काय दिलं तुला सार गड्या गुमान काय शिरीशेठच्या वतीनं 1000 रुपये आले. शिरीशेठला सांगणे अरे दिलं तुला सार गड्या गुमान काय संपादक आणि थोर ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर साहेब
यांच्या वतीनं सप्रमेट 2000 रुपये आले. पार्टी आभारी, धन्यवाद. राहायला दिली ती उंच माडी, फिराया दिली मोटार गाडी, खातो बदाम काजू दूध साय, खातो बदाम काजू दूध साय, अरे दिलं तुला सार गड्या गुरुवाला खाय, अरे खाय खाय, दिलं तुला सार गड्या गुरुवाला खाय. कनिष्का फैसाणे या मुलीच्या वतीनं सप्रेम 500 रुपये आले. का खातो बदाम काजू दूध साय, खातो बदाम काजू दूध साय, खातो बदाम काजू दूध साय. हो बघितलं कसे नटून आले तर बाबासाहेबांचं पुण्य आहे. मग दिलं तुला सार गड्या गुरुवाला खाय, दिलं तुला सार गड्या गुरुवाला खाय, दिलं तुला सार गड्या कलेक्टर कमिशनर झाले, वकील कोणी डॉक्टर झाले, प्रशांत प्रमोद तांबे, प्रज्ञान प्रमोद तांबे डोंबिवली यांच्या वतीनं 500 रुपये आले. पार्टी आभारी, धन्यवाद. प्रज्ञान कोणी कलेक्टर कमिशनर झाले, वकील कोणी डॉक्टर झाले, मग दिलं तुला सार गड्या गुरुवाला खाय, दिलं तुला सार गड्या गुलामी होती पदरी टाकले, गुलामी होती पदरी टाकलेली, गुलामी होती पदरी टाकलेली. त्यावेळी त्या काळी नुसती यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा. विनोदार साहेब, नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा. अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा. चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. आणि म्हणून प्रकाश पवार म्हणतात, आता या राजगादीवर आमचा दलित गेला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अर्ध भीमराव तुमचा जावई झाला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? लाला गुलामी तो होती पदरी टाकले,
झाली अरे मान ताट झाली तुझी गड्या वाकली शेण काढी तर होती आपली माय शेण काढी तर होती आपली माय मग दिलं तुला साऱ्या गड्या गीताचा शेवट सादर करतो शेवटचं कडवं घडले गे सारे कुणामुळे तुला हे ललकार कसे ना कळे रे मग करणे की सारी बापाची करणे की सारी बापाची अन दिलं तुला सारं गड्या गुमान दिलं तुला अरे दिलं तुला झार गड्या दुनिया में इंसान ना होगा किसी माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा 9 कोटि दलितों पे मेहरबान ना होगा अरे शैतान तो बहुत है पर भगवान ना होगा शैतान तो बहुत है सैयद अकबर साहब पर भगवान ना होगा कोकण डायरी या मराठी वृत्त पत्राचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सैयद अकबर साहेब यांच्या वतीनं सप्रेम भेट 2000 रुपये ले पार्टिया मारे क्योंकि जिनकी करम की नौक ने तूफान कर दिया चुटकी में सारा साफ ये मैदान कर दिया बन जाओ सारे बहुत ये ऐलान कर दिया और मरने से पहले मौत का सामान कर दिया उनकी तरह किसी को भी अरमान ना होगा और किसी माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा किसी माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा आणि म्हणून सुज्ञानाचा निर्मळ झरा
माझ्या भीमराया वाणी केदार साहेब माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? पुढारी होईल का? आहा. ज्ञानाचा निर्मळ झरा. बरं झालं तुम्ही आले, मला परत तो शेर आठवला. तुम्हाला तुमच्यासाठी खास शेर. त्यावेळी त्या काळी पाणी मिळत नव्हतं, कुणालाही जमली नाही अशी क्रांती करून दावली. जातीवाद्याला देऊन टक्कर, चौदार ओंजळ भरून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली. खैरे साहेब पाणी मिळत नव्हतं, पण आता पोटभर दारू मिळते. वपुस्तवर बाबासाहेबांच्या पुण्य बरोबर आहे. अरे जिम्मेदार का माणूस पुन्हा जन्मा येईल का? माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल नंतर या. मधुकर प्रल्हाद आहे, मधुकर प्रल्हाद आहे. अरे मानपानाला केव्हा नाही चुकून हाप मानपानाला केव्हा नाही चुकून हाप धनराशीला पाहू कधी कर्तव्य ना चुकणार. पानाला केव्हा नाही चुकून हापणार. धनराशीला पाहू कधी कर्तव्य ना चुकणार. ज्यावेळी जिनानी पाकिस्तान वेगळा केला, खलिस्तान वेगळं झालं असतं, बाबासाहेबांनी मनात आणलं असतं तर दलिस्तान ही वेगळे झालं असतं आणि भारताचे तुकडे 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 झाले असते. म्हणून माझे वडील प्रल्हाद शिंदे म्हणायचे, अरे अथांग ज्याची बुद्धिमत्ता ऐसा ना नेता होणार आता, ज्याचे जगात भव्य स्थान एक भीमराव आंबेडकरांमुळे हा जिवंत हिंदुस्थान. विद्येला पूर्ण उरला आता विद्याधर, देशाचा त्या गांधीला पत्रकार श्याम साळवी साहेबांच्या वतीनं 500 रुपये आले. बरड्या पाहिजे. कोणी म्हणतं बजरंगबली हनुमानी म्हणे पहाड उचलला हातावरती, कुणी म्हणतं गोवर्धन पर्वत उचलला करंगळीवरती श्रीकृष्णानं म्हणे. पण मला म्हणायचं गांधीला जीवदान देऊन
या भारताला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पेनाच्या टोकावरती पुऱ्या हिंदुस्थानाला उचललं. पेनाच्या त्या टोकावर किती शोभला असता मोठा पर गायन कोटा तुझं नाव घेतलंय ना? नाव घेतलं का नाही तुझं? राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते. त्या गोलमेज परिषदेला 1000 पुढारी खाली बसून घे. बसून घे. त्या गोलमेज परिषदेला 1000 पुढारी भाराभर होते. बोलण्यात सारे चतुर आणि अग्रेसर होते. एक नव्हे गांधी सारखे थोर होते, पण अस्पृश्यांची बाजू मांडणारे फक्त आंबेडकर होते. फक्त आंबेडकर होते. त्यात एक महान माझे भीमराव नेते. कधी ना हरले आणि मागे ना सरले. केला इशारा त्या बोटावर. केला इशारा त्या बोटावर. किती शोभला असता भीमनोटावर गायन कोटा. ऐका सत्यजित सर्वांचे विमाने पाहिले. म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले. विठ्ठल अंबानी. ऐका कुत्र्या मांजराला मान होता, पण माणूस असून आम्हाला माणसासारखं जगवलं जात नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं. बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आम्हावरती आनंद उपकार बाबासाहेबांचे आहेत, पण अजून कुणाकुणावरती आहेत. कुणाकुणावरती मित्तल अंबानी ऋणी भीमाते. उपकाराच्या ताटावर. उपकाराच्या ताटावर किती शोभला असता भीमनोटावर. किती शोभला असता भीमनोटावर गायन कोटावर. ऐका
बंधूनो, कोणी कोणी म्हणतं बरं झालं बाबासाहेबांचा फोटो नोटावरती नाही आला, कारण ही नोट कुठेही जाती म्हणे, दारूच्या अड्ड्यावर, जुगारीच्या अड्ड्यावर, मटणाच्या दुकानावर. आपल्या हातून जर काही होत नसेल नाही का, बाबासाहेबांचा कायदा आहे ताई, एवढंच की लोकगीत गाता येत नाही, पण बाबासाहेबांची गाणी गाऊ शकतो. तिथे बाबासाहेबांचीच गाणी लागलेली नाही आडवत. आणि म्हणून म्हणायचं आपल्या हातून जर काय होत नसेल असेच आडेकडे घेतले जातात. कार्याच्या जोरावर भल्या भल्यांना वाकवला आहे, निवडणुकीच्या रिंगणात पाणी दाखवलं आहे. तुमच्यासाठी जीवाची ही पर्वा केली नाही, हे कोरोनाच्या काळात प्रशांत ठाकूर साहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि म्हणून मोहाला कधी फसलाच नाही, जो धोकेबाज तो मनी कधी ठसलाच नाही. लाख शोधून पाहिलं पण प्रशांत ठाकूर साहेबांसारखा धडाडीचा कार्यकर्ता अजून तर दिसलाच नाही. आणि म्हणून गिरीधर साहेबांसाठी नवीन शेर आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात धगधगी आग आहे, बहुजन हितासाठी तयाच्या तन्मनधनाचा त्याग आहे, समाजाच्या सुखदुःखात नित्य तयाचा सहभाग आहे. आणि प्रकाश बिनेदार साहेब खरा भीमाचा भाग आहे. प्रकाश बिनेदार साहेब खरा भीमाचा भाग आहे. अनाथ असावा शिरीषेरच्या वतीनं 2000 रुपये आले. धन्यवाद. प्रकाश बिनेदार शिवाभिवाद टायगर शिवाभिवाद टायगर शिवाभिवाद टायगर. सॉरी बरं का.
बोलावं लागतं. शिवा भिवाचा टायगर, शिवा भिवाचा टायगर, शिवा भिवाचा टायगर, तसा प्रशांत ठाकूर. लाला सखाणे यांच्या वतीनं सुद्धा सप्रेमपेठ आली. कारण या गाण्याबद्दल आता जावा माझ्या भीमाचा टायगर, भीमाचा टायगर, तसा प्रशांत ठाकूर. संजय जाधव यांच्या वतीनं 1000 रुपये आले. ऐका. रात्र वैर्याची सरली आहे, रात्र वैर्याची सरली आहे, वाट आता यशाची धरली आहे. भल्या भल्यानं मैदानी धूळ चारली आहे आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी नेहमी फायनल मारली आहे. माझ्या वतीनं मी आमच्या बहिणीचं नाव घेतलेलं आहे, आणलेलं या गाण्यात. खास स्वातीताईत योगदान योगदान, स्वातीताईत योगदान योगदान, कुटुंबे अप्पा गायकवाड साहेब, ग्राम सदस्य यांच्या वतीनं सप्रेमपेठ पार्ट्यावर या गाण्याबद्दल का स्वातीताईत योगदान योगदान, कन्याची गुणवान गुणवान, ॲडव्होकेट प्रकाश जिनेदार यांच्यावर गाणं बोलल्याबद्दल श्याम साळवी आमचे दादा यांच्या वतीनं सप्रेमपेठ 500 रुपये आले. धन्यवाद. स्वातीताईत योगदान योगदान, कन्याची गुणवान गुणवान, आणि माझा लाडका पुतण्या, मी मगाशीच सांगितलं, माझा फोन साहेब उचलत नाही, पण माझा पुतण्या मात्र पहिला उचलतो, माझे काम करतो. यशवान सन्मान सन्मान, बहीण भाऊ दोघे छान छान, प्रशांत ठाक आणि भीमाचा टायगर, भीमाचा टायगर, तसा प्रशांत जिनेदार, तसा प्रकाश जिनेदार, तसा प्रकाश जिनेदार. आहे 10च्या आत मी एखादं लोकगीत गायला असतो. 10च्या नंतर लोकगीत गायचं म्हणल्यावर मग बाबासाहेबांची भजने होत नाही. जसं भजनांना 12 वाजेपर्यंत परमिशन आहे, म्हणजे बाबासाहेबांचे भजनच आहे. म्हणून मी त्यांना सांगितलेले
ऐका शेठ श्रीपाद भंडारी भंडारी या इथं पहिल्यांदा ही सगळी नावं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण सर्वांचा हात या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मेहनत आहे सर्वांचे परिश्रम आहेत म्हणूनच हा एवढा मोठा सोहळा उभा राहत आहे श्याम साळवे दादा भारी लई भारी मागेला हटणार कधी मागेला हटणार आता तर असावा शिवाभिवाचा टायगर शिवाभिवाचा टायगर जसा प्रशांत ठाकूर आमदार साहेबांवर गाडी झाल्याबद्दल अविनाश गायकवाड अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण पनवेल यांच्या वतीनं 1000 रुपयाला काढल्यावर धन्यवाद आणि बस करू का लय लिहिले मोठं लागतं अक्षय राजेंद्र प्रकाश प्रकाश अक्षय राजेंद्र प्रकाश प्रकाश राकेश गावडे अर्जुन सावंत प्रकाश गुन्हेगार साहेब यांच्या वतीनं मिळून 1000 रुपये आले श्याम वैभव श्याम वैभव खात हो खात विनोद चंद्र लाखात लाखात अमोल सुजाताची वेगळीच बात अमोल सुजाताची अमोल सुजाताची वेगळीच बात मनात भरणार कार्य मनात भरणार मग असाच असावा माझ्या भीमाचा टायगर भीमाचा टायगर जसा प्रकाश नेदार सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत ते माननीय आनंद शिंदे साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो साहेब एकदा त्यांचं स्वागत झालं ते म्हणाले आमदार साहेब आल्यावर परत करतील दोनदा होईल म्हटलं दोनदा झालं तरी चालेल पण मी आमदार साहेबांना सांगितलं नव्हतं स्वागत करा म्हणून पण ते स्वतःने केले जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया स्वागतम 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 यानंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं श्रीपाद शेठ भंडारी हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो
यानंतर भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांचं विनोद जोशी हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे सहकारी मित्र नितीनभाई पाटील माजी नगरसेवक आणि जिल्ह्याचे सन्मान्य सरचिटणीस यांचं स्वागत अक्षय मिसाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्याम साळवी साहेब या. विजय गायकवाड साहेब यांचं स्वागत करतील. नरेंद्र गायकवाड साहेब यांचं श्याम साळवी साहेब स्वागत करतील. त्यानंतर आमचे अनंत गायकवाडजी, अविनाशजी गायकवाड यांचं स्वागत करतील. गेलं अनंत गायकवाड यांचं स्वागत झाल्यानंतर अविनाशजी गायकवाड यांचं स्वागत होतो आहे. अजयजी जाधव यांचं स्वागत या ठिकाणी होतोय. श्याम साळवी साहेब स्वागत करतील. यानंतर नरेशजी जाधव साहेब यांचं स्वागत होत आहे. श्याम साळवी साहेब त्यांचं स्वागत करतील. राजेंद्र, आज या 133व्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबांना कोटी कोटी अभिवादन करतो. प्रकाशजी विनेदार हे दरवर्षी हा भव्य असा कार्यक्रम करतात आणि मला आभार व्यक्त करायचंय आपल्या महाराष्ट्राचं एक रत्न आनंदजी यांचं की दरवर्षी ते आवर्जून या 14 तारखेच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. महाराष्ट्रभरामधून त्यांना आजच्या दिवसाची स्पेशल मागणी असते. काही करा 14 एप्रिल मला द्या आणि त्यांनी सांगितलं काही करा 14 एप्रिल प्रकाश बिनेदारांना दिलेली आहे. हे जे प्रेम त्यांनी पनवेलवरांवरती आणि प्रकाशजींच्या वरती आमच्या सर्वांवरती दाखवलंय त्याबद्दल आपणा सर्व पनवेलकरांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर भीम गीतं ही आपल्या कानाला इतकी प्रसन्न वाटतात, इतकी ऊर्जा देतात की वर्षभर ती ऊर्जा आम्हाला सर्वांना आनंदजी पुरत राहते. मी या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या ठिकाणी या भीमगीतांचा नजराना वर्षानुवर्ष आमच्या महाराष्ट्रवासियांना असाच या ठिकाणी प्रेरणा देत राहो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिनेदारजी यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित या ठिकाणी अनिलजी, आपण सर्व सहकारी, नरेंद्रजी, आपण सर्व सहकारी उपस्थित राहिलाय. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आपण जमलोय. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपली पुढची पिढी की त्यांच्या एवढी शिक्षण तिचं झालं पाहिजे ह्या जिद्द मनामध्ये धरून आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण द्यावं इतकंच या निमित्तानं सांगतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. ते सुभाषजी कांबळे साहेब यांचा मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुभाषजी कांबळे साहेब ATS मध्ये काम करून राष्ट्रपती पदक त्यांना मिळालेलं आहे आणि ते आज आमच्या समवेत मार्गदर्शनाची भूमिका रमवून स्वतः ते राहत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. यानंतर श्याम शंकर साळवी हे देखील चांगल्या पद्धतीत काम करतायत. त्यांचं या ठिकाणी श्याम शंकर साळवी यांचं देखील या ठिकाणी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर मिसाळ साहेब या ठिकाणी आहेत. अशोकजी मिसाळ साहेब हे या ठिकाणी बौद्धाचार्य झालेले आहेत. अशोक कुमार मिसाळजी
हे बौद्धाचार्य झालेले आहे, नंतर सातत्यानं बुद्धविहारामध्ये रोज येत आहेत. त्यांच्या समोर त्यांच्या टीमला घेऊन, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत, अभिनंदन करत आहेत. यानंतर ज्याने 2 मिनिटासाठी फक्त त्यांनी फार मेहनत घेतलेली ते श्रीपाद शेठ भंडारे, यानंतर वैभव कोळी, अक्षय मिसाळ, वैभव कोळी, अक्षय मिसाळ, अक्षय मिसाळ, यानंतर विनोद जोशी सर, अमोल जाधव, अमोल जाधव, प्रकाश सोनावळे, जितेंद्र खैरे, जितेंद्र खैरे, उमेश सावंत, दीपक भोजने, जितेंद्र खैरे, केदारे, सुमती कांबळे, ममता गंभरे, राजेंद्र केदारे, रेखा खंडीजोड, सुमती कांबळे, आशा केदारे, रेखा खंडीजोड, ममता गमरे, राजेंद्र केदारे, सुरेश सोनावणे. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आमदार साहेबांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, आभार. त्यानंतर नितीनभाई पाटील असतील, सप्रा सर नेहमी आमच्या सोबत असतात. मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती, मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती. करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती. पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती. उसकी लज्जत कम नहीं हो. दिया 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 सब कोई कहे पर बाकी कहे ना को. दिया
बाती कहे नको बाती बिचारी रात भर जली और नाम दिया कहो बात विचार रात भर जले नाम दिया कहो. अशोक थोरात म्हणतात माझ्या वडिलांचे जुने कवी विनायक थोरात यांचे चिरंजीव. गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई आणि लाखाची एक अशी माझ्या भीमाची रमाई. लाखात एक माझ्या भीमाची रमाई. गरिबी जरी त्या संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती. जरी भीम होते दिव्याच्या समान अडपरी त्या दिव्याची रमावा तरी त्या दिव्याची रमावात होती. विनोदार साहेब तुमच्यासाठी खास आहे. नांदन नांदन आमच्या ताई सगळ्यांना नम्र विनंती हा चान्स आहे तुला चान्स नाही.
घराघरात नळे पण तेव्हा पाणी श्रमान शेंगण आता रमाच नांद पाणी श्रमान शेंगण पाणी श्रमान शेंगण असं रमाचं नांद मग भीमाच्या संसारी भीमाच्या संसारी जसं पुरत भीमाच्या संसारी जसं टिपूर चालत भीमाच्या संसारी जसं टिपूर चालत अध्यक्ष अशोक अक्षय अशोक मिसाळ यांच्या वतीने संबंधित करण्यावर 500 नव्हती गरिबी लहान नव्हती गरिबीची चला नवी नव्हती गरिबीची चला नवी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी नव्हती गरिबीची लहान नव्हती गरिबीची चला नवी नव्हती गरिबीची चला नवी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधण आता रमाचं नांदण कंबर कसून बांधायचं असं रमाचं नांदण कंबर कसून बांधायचं असं रमाचं नांदण ऐका माझे मानसपुत्र लाला सकाळी यांच्या वतीनं कंबर कसून बांधण आता रमाचं नांदण कंबर कसून बांधायचं असं रमाचं नांदण कंबर कसून बांधायचं असं रमाचं नांदण आणि भीमाच्या संसारी जसं ती पुरत चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चालत संसारी जसं टिपूर चालत ऐका कण शिजवून कांदेला नकली कळशी तून कांदेला नटवी कळशी तून कांदेला नटवी चार मुलं माती घातली या कोटी लेकरांना जगवण्यासाठी कण शिजवून कांदेला नकली कळशी तून कांदेला नटवी कळशी तून कांदेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोरं पाणी डोळ्याला लावून पाणी डोळ्याला लावून पाणी डोळ्याला लावून पोरं पाणी डोळ्याला लावून पाणी डोळ्याला लावून कोंड्या मांड्याचं रांधण कोंड्या मांड्याचं रांधण आता रमाचं नांदण मोठ्या मांड्याचं लावून मोठ्या मांड्याचं लावून कोंड्या मांड्याचं रांधण आता रमाचं नांदण भीमाच्या संसारी भीमाच्या संसारी जसं ती पुरत चांदण
विना सपलम भेट 500 रुपयाले सफल झालं रेखा दिवा काजू बदाम पिस्ता गाणे सफल झालं जीवन सार सफल झालं जीवन सार माझ्या भीमात अन सफल झालं जीवन सार अन माझ्या भीमात माझ्या भीमात जेव्हा पडलंय घरात